नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज वामन मॅटर्स मध्ये. आज आपल्या बरोबर आहेत अतुल भोसेकर. हे खूप मोठे बुद्धिस्ट स्कॉलर आहेत जगभरातले. आणि आजचा विषय आहे बिगिनिंग ऑफ बुद्धिझम. बुद्धिझमची सुरुवात कशी झाली आणि तेच बुद्धिझम डिक्लाइन कसं झालं पूर्ण भारतभरामध्ये. आणि त्यावरची आजची आपली चर्चा असणार आहे. तर नमस्कार सर तुमचा. तर सुरुवात मला येस. इथून करायची आहे की जे काही आता पहिला प्रश्न त्या लोकांसाठी आहे जे बौद्ध नाहीयेत, जे बुद्धिस्ट फिलॉसॉफीशी अक्वेंटेड नाहीयेत इतके, त्यांच्याकरिता प्रश्न आहे की त्यांच्यासाठी का ही फिलॉसॉफी जी बुद्धिझमची आहे ती जाणून घेणं महत्वाचं आहे त्यांच्या आयुष्याकरिता आणि एकंदरीत त्यांना समजून घेण्यासाठी बौद्ध धर्माकरिता. ओके. मुळात असं आहे की बुद्ध तत्वज्ञान किंवा बुद्ध विचार जे आपण म्हणतो, जे भगवान बुद्धांनी जवळपास 2500 वर्षांपूर्वी प्रतिपादलं, जे सत्य त्यांनी शोधलं, ते मानवाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळं तिथं कुठलं जाती, धर्म, पंथ हे येत नाहीये. बुद्धांनी जो शोध घेतला, सत्याचा शोध घेतला, म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वात अंतिम सत्य हे दुःख आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही बाजूने घ्या, त्याला दुःख आहे. या दुःखाला कारण आहे आणि हे दुःख निवारण्याचा मार्ग आहे. आणि हे दुःख निवारण करण्यानंतर जे काय उरतं ती अदुःख अवस्था किंवा सुखाची अवस्था. तर हे जे सत्य बुद्धांनी शोधलं, हे कुठल्या एका विशिष्ट जाती धर्मापुरतं मर्यादित नसून ते समस्त मानव जातीसाठी आहे. इट्स अ युनिव्हर्सल लॉ. आणि म्हणूनच तुम्ही जगभरामध्ये, तुम्ही कुठल्याही प्रांतामध्ये असाल, तुम्ही वैयक्तिकरित्या कुठलाही धर्म पाळत असाल, वैयक्तिकरित्या तुमची कुठेही श्रद्धा असू शकते, तरी देखील बुद्धांचा हा मार्ग जर तुम्ही आचरणात आणला तर तुम्ही एक चांगले मानव होऊ शकता, चांगले मनुष्य होऊ शकता. आणि मुख्य म्हणजे हा तुमच्या उत्कर्षाचा मार्ग आहे. त्यामुळे बुद्ध विचार हे कुठल्याही धर्माच्या आड येत नाही, कुठल्याही पंथाच्या आड येत नाही किंवा कुठल्याही प्रांताच्या आड येत नाही. म्हणजे मुळात आपण असं बघायला गेलं की बौद्ध धर्माचे जे प्रिन्सिपल्स आहेत, बौद्ध धर्मापेक्षा पण जे नॅचरल प्रिन्सिपल्स आहेत जे गव्हर्न करतात लाईफच्या वेलफेअरला, धर्म हम्म. कुठला पण असू दे ते सगळ्यांना लागू तसेच होतात. आय थिंक तेच कुठेतरी सगळ्यांना एकत्रित जोडून घेतं या बुद्धिझमच्या फिलॉसॉफीमुळे. आणि त्यामुळे बिलकुल. मला पण कुठेतरी तुम्ही जे बोलले ते कनेक्ट झाल्यासारखं फील होतं. आणि त्या पुढे जर आपण बघू की माझ्या मते तुम्ही इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंग वरचा पण बऱ्यापैकी खूप अभ्यास केलाय बौद्ध धर्माच्या हम्म. संदर्भामध्ये. मला हे जाणून हम्म. घ्यायचे की या ज्या कल्पना आहेत बौद्ध धर्मामधल्या, कल्पना नाही संकल्पना आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, सिद्धांत, तर ते या इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंगचा याचा कसा संबंध आहे? कारण आपण आतापर्यंत फक्त आपण स्पिरिच्युअलिटी किंवा मन शुद्धीकरण करणं याला बौद्ध धर्माशी जोडत बिलकुल. होतो, पण ते अर्थकारणाशी कसं आपण जोडू शकतो? सी बेसिकली बुद्धांचे जे विचार आहे, ज्याला नॉर्मली म्हटलं जातं इट्स अ वे ऑफ लाईफ. म्हणजे ही आचरण्याची पद्धत आहे. तुमचं जे संपूर्ण आयुष्य आहे, जर तुम्ही बुद्ध विचारांच्या नुसार जर व्यतीत केलं तर इट बिकम्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ, जे तुम्हाला उत्कर्षाकडे नेतं. त्यामुळं जर आपण मागचा इतिहास पाहिला, गेल्या 2000 वर्षांचा इतिहास पाहिला, म्हणजे उदाहरण बुद्धांनी हे जे काही त्यांचे कन्सेप्ट किंवा प्रिन्सिपल सांगितलेत, ज्याला आपण मराठीमध्ये धम्म म्हणतो, तर इथं मी क्लिअरिफाय करू इच्छितो की धम्म म्हणजे धर्म नव्हे. धर्म ही जी काय रूढ अर्थाने वापरले जातो हा शब्द, तो बुद्ध किंवा बौद्ध धर्म नाही होऊ शकत, बौद्ध धम्म आहे. कारण धम्म हा शब्द बुद्धांनी पाली भाषेमध्ये किंवा त्यांच्या देशनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरलेला आहे.
तो कधी एखाद्याला एक संदेश देण्यासाठी वापरलेला आहे, कधी भिक्खूंसाठी एक नियम सांगायचा म्हणून दिलेला आहे, किंवा मानवाच्या उत्कर्षासाठी, त्याच्या कल्याणासाठी जो मार्ग सांगितलेला आहे तो देखील धर्म आहे, धम्म आहे. त्यामुळे धम्म हा वेगवेगळ्या अर्थाने वापरलाय. आता बुद्धांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये म्हणजे 6th सेंचुरी BCE मध्ये सांगितलेले हे विचार जर आपण ऐतिहासिक दृष्ट्या पाहिले तर भारतामध्ये 12व्या शतकापर्यंत त्याचं आचरण होत होतं. म्हणजे जवळपास 1500 वर्ष इथं बुद्ध विचार या देशामध्ये सगळ्यात मोठं एक मार्ग होता सर्वच लोकांसाठी. आता त्यामुळे काय झालेलं आहे, ज्या ज्या लोकांनी बुद्ध विचार चांगल्या प्रकारे आत्मसात केले किंवा ते आचरणात आणले, त्यामुळे त्यांचाच केवळ उत्कर्ष झाला नाही, तर त्यांना नवीन नवीन फील्ड्स, मग ते सायंटिफिक फील्ड्स असतील, स्पिरिच्युअल फील्ड्स असतील, किंवा एक जनरल लोकांच्या मानवाच्या कल्याणाकरता वेगळे फील्ड्स असतील, ते त्यांनी डेव्हलप केले. यामध्ये एक महत्वाचं आहे की जर आपण सम्राट अशोकांचे शिलालेख वाचले तर त्याच्यामध्ये हे सगळे पडसाद आपल्याला दिसतात. म्हणजे बुद्ध विचार आचरणात आणले तर सम्राट अशोक सारखा एक महान व्यक्तिमत्व या जगामध्ये तयार होऊ शकतं. त्यांनी जसं मनुष्य आणि जनावरांसाठी वेगवेगळे त्यांच्या कल्याणासाठी काढले, तसे त्यांनी आदेशही काढले की नोकरांना देखील मनुष्यासारखंच वागावं, म्हणजे आपल्यासारखं वागवावं. मनुष्यांना देखील चांगलं, म्हणजे ज्यांच्याकडे जे सेवेकरी होते, जे आजच्या भाषेत आपण दास म्हणूया किंवा माझा नोकर म्हणू शकतो, तर नोकरांनाही त्यांनी एक चांगली वागणूक द्यावी असे आदेश काढलेले आहेत. नोकरांची देखभाल मालकाने करावा असं स्पष्ट आदेश काढलेला अशोकांनी. म्हणजे बुद्ध विचार केल्यानंतर समोरची व्यक्ती जरी ती आपला असिस्टंट असेल, नोकर असेल, आपला घरचा सेवक असेल, त्याला देखील मनुष्यासारखीच ट्रीटमेंट द्यावी, हा बुद्ध विचार आहे. त्यामुळं ज्यावेळेस हे असे आपल्यामध्ये एक फरक पडतो, आपल्या विचार याच्यामध्ये फरक पडतो, तर नकळतपणे ह्या मनुष्याशी निगडीत असलेल्या सगळ्या विषयांवर इकॉनॉमिक्सची जी व्याख्या आहे किंवा मार्केटिंगची जी व्याख्या आहे, ज्याच्यामध्ये आजच्या तारखेला आपण डॉग इट डॉग वर्ल्ड म्हणतो. डॉग इट डॉग म्हणजे काय? आणि मार्केटिंगमध्ये किंवा एक जनरलाइज एक कन्सेप्ट असं होतं की आय मी मायसेल्फ, म्हणजे मी, माझं कुटुंब आणि माझं सर्वस्व, मला समाजाशी काही घेणं देणं नाही. इतर लोक काय करतात त्याच्याशी देणं घेणं, मी फक्त माझा उत्कर्ष साधेल. ही जी स्वार्थीपणाची जी भावना आहे, किंवा मार्केटिंगमध्ये जसं होतं फक्त मलाच मिळालं पाहिजे, इतर कुणाला मिळालं नाही पाहिजे, ही जी भावना आहे, ह्याला सरळ सरळ बुद्ध विचार छेद देतो. बुद्ध विचार असं सांगतात की जर तुम्हाला जगायचं असेल तर इतरांना देखील तुम्ही जगवावं लागेल. कारण बुद्ध विचार असं मांडतं की यू आर नॉट इंडिपेंडेंट, यू आर डिपेंडेंट ऑन समवन. आणि ही जी इंटरडिपेंडन्सीची जी व्याख्या बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी केली, हे आजही आपल्याला नकळतपणे सायन्स मान्य करायला लागलेलं आहे. की जर तुम्हाला स्वतः जगायचं असेल, स्वतः उत्कर्ष करायचा असेल, तर तुम्हाला इतरांना देखील तुमचा जो सपोर्ट आहे त्यांना देखील उत्कर्षाच्या लेवलवर नेलं पाहिजे, तरच तुमचा खऱ्या अर्थानं उत्कर्ष होऊ शकतो. तर हीच मॅनेजमेंटची जी फिलॉसॉफी आहे, जर बुद्धिस्ट वेनं गेली तर लोकांना योग्य बाजारभावाप्रमाणे, योग्य मूल्याप्रमाणे त्यांना सर्व्हिसेस मिळू शकतील. कारण सर्व्हिस देणारा विचार करतो की समोरचा मला पैसा देतोय सर्व्हिसेससाठी, लेट मी गिव्ह हिम 100% सर्व्हिस. तो असा विचार नाही करणार की मी जास्त पैसे घेईल आणि कमी सर्व्हिस देईल. कारण तो मग ह्याचा अर्थ लुबाडणूक होते. बुद्ध विचार म्हणतात की न लुबाडता योग्य तुमचं जे मूल्य आहे त्याच्यानुसार तुम्ही सर्व्हिसेस द्या, त्याच्यानुसार तुम्ही प्रोडक्ट्स द्या. ओके, सो दिस इज द राईट वे, ज्याला आपण बुद्धिस्ट फिलॉसॉफी मध्ये म्हणतात द राईट व्ह्यू ऑफ लिव्हिंग. ओके, सम्मा अजीविका, सम्यक जीविका. ओके. तर जे तुम्ही सांगितलं की
इकॉनॉमिक्स किंवा मार्केटिंग मध्ये पण काही कल्पना आहेत ज्याच्यामध्ये फक्त जो व्यापारी असतो तो स्वतःचाच विचार करतो, कारण त्याचा स्वतःचाच प्रॉफिट जास्तीत जास्त करायचा असतो. पण बुद्धिझम मध्ये कुठेतरी म्हणजे असा एक विचार आहे की आपण म्हणजे आपलं स्वतःच फक्त पाहायचं आणि दुसऱ्याचं नुकसान झालं तरी ते चालेल, त्याच्यावरती प्रॉफिट बनवायचा, असं तो कुठेतरी जगभरातल्या सिव्हिलायझेशन्स मध्ये पण विचार चालू होता. तो बऱ्यापैकी बौद्ध धर्माच्या प्रिन्सिपल्सने तोडला. आय थिंक हा बिलकुल विचार पण कुठेतरी रेझोनेट करतो, कारण छोटीशी मधली छोटीशी पण प्रोडक्ट असला किंवा सर्व्हिस असला, तो जरी प्रॉपरली नाही निघाला तेवढे पैसे देऊन, तर कुठे ना कुठेतरी एक ट्रस्ट डेफिशियन्सी बिल्ड होते मार्केटमध्ये. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे मग आपण भलेही पैसे दिले समोरच्याला त्या भावासाठी आणि त्याने ते काम उत्तमरित्या नाही केलं, तर कुठेतरी पैशांच्या पलीकडचं पण एक जग असतं ट्रस्ट ठेवणं. आय थिंक ते कुठेतरी एक्झॅक्टली. प्रॉब्लेम होता. आणि आय फील बौद्ध धर्माचा जो विचार आहे की करुणाने आणि कंपॅशनने जग बघावं, इंटरडिपेंडन्स बघावं. आहे सगळ्यांची. आय थिंक दिस इज द बिलकुल. बेस्ट थॉट आय हॅव केम अक्रॉस, असं मला फील झालं. तर आता एक्झॅक्टली. आपण वळूया तिथे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म शोधला, बौद्ध धर्म, त्यातून आय थिंक निओ बुद्धिझम त्यांनी क्रिएट केलं. तर मला विचारायचंय की इतके सगळे धर्म आहेत जगातले, सिखिझम आहे, इस्लाम आहे, पारसी लोकांचाही धर्म आहे, त्यानंतर जैन धर्म पण आहे, कारण जैन धर्म पण नास्तिकतेमध्ये विश्वास ठेवतो. तर हो. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्मच का वाटला की हाच द्यावा लोकांना, असं काय या धर्माने वेगळं केलं? या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बाबासाहेबांनी स्वतःच केलंय की मला बौद्ध धर्म का आवडतो ह्याच्यावर त्यांनी बीबीसीला जी इंटरव्ह्यू दिली होती धर्मांतर करण्याच्या पूर्वी, ती खूप रोचक आहे. त्यामध्ये बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की एका मनुष्यानं दुसऱ्या मनुष्याशी कसं वागावं हा नीतिमत्तेचा मार्ग सांगणारा बुद्ध विचार हा म्हणून मला आवडतो. त्याचं कारण असं आहे की एक माणसानं जेव्हा दुसऱ्याला मी माणूस समजतो तर नकळतपणे मी देखील एक माणूस आहे, मग मी त्याशी कसं वागावं, तर मी त्याच्याशी समानतेनं वागलं पाहिजे. जेवढं मी स्वतंत्र विचार स्वतः करतोय तसंच मी त्याला देखील तेवढंच स्वातंत्र्य दिलं पाहिजे की त्याने तसा विचार केला पाहिजे. जर मी त्याला समान पातळीवर मांडत असेल तर याचाच अर्थ मला त्याच्याबद्दल बंधुतासारखं प्रेम असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब सांगतात की हा एकमेव धम्म आहे किंवा एकमेव धर्म आहे जगातला जो आपल्या शासकाला म्हणजे आपला जो गुरु आहे त्याच्यावर देखील प्रश्न त्याच्या विचारायचं मुभा देणारा हा एकमेव धर्म आहे. आणि ह्याचे प्रिन्सिपल्स एवढे कडक आहेत की नकळतपणे मनुष्याच्या नीतिमत्तेला हा इतका चॅलेंजिंग आहे की जर त्याचा गुरु ते करत नसेल नीतिमत्तेनुसार तर त्या धर्मातला व्यक्ती त्या गुरुला प्रश्न विचारू शकतो. आणि ह्याचं उदाहरण देताना बाबासाहेब म्हणाले की जेव्हा बुद्धांनी कालाम सुत्त सांगितलं, कालामांना तेच सांगितलं त्यांनी, इतर कोणी सांगतंय म्हणून ऐकू नका, कुठे लिहिलंय म्हणून ते त्याच्यावर तुम्ही ते कन्फर्म करू नका, किंवा कुणीतरी तुमच्यावर जबरदस्तीनं मत लादतंय म्हणून ते तुम्ही मान्य करू नका. तर तुम्ही तुमच्या सद विवेक बुद्धीला प्रश्न विचारा की हे योग्य आहे का, याच्यामुळं माझं नुकसान होत नाहीये का, याच्यामुळं इतरांचं नुकसान होत नाहीये ना, आणि जर ते योग्य वाटलं तरच स्वीकार. बुद्धांनी याच्याही पुढे जाऊन सांगितलं की मी तुमचा मोक्षदाता नव्हे, आय एम नॉट युअर फायनल रिसॉर्ट. तुम्हीच तुमचा मार्ग शोधायचा, फक्त मी तुम्हाला मार्ग दाखवू शकेल. बरं, त्याच्यावर तुम्हाला चालायचं की नाही हे तुम्ही ठरवा. म्हणजे ह्याच्यामध्ये किती स्वतंत्र आहे पहा. इतर धर्मामध्ये असं सांगितलं जातं की आधी तुम्ही त्या देवताबद्दल किंवा त्या श्रद्धास्थानाबद्दल आधी श्रद्धा व्यक्त करा, मग तुम्ही त्याच्यानुसार भक्ती मार्गाने म्हणा किंवा जे काय असेल त्यांची फिलॉसॉफी आचरण करा. बुद्ध तसं नाही सांगत आहे. आपल्याला त्रिपिटकामध्ये अनेक उदाहरणं मिळतात जिथं बुद्धांनी
ज्यांना ज्यांना या धम्माची दीक्षा घ्यायची त्यांच्या काळामध्ये, तर बुद्धांनी त्यांना सांगितलं होतं, एही पस्सिको, म्हणजे या आणि पहा. बुद्ध हे जगातले एकमेव धर्म संस्थापक ज्यांनी सांगितलं लोकांना, तुम्ही माझ्या धम्मात या, दीक्षा घेऊ नका, माझ्या संघाबरोबर तुम्ही भले 6 महिने राहा, म्हणजे आजच्या भाषेत सांगतोय मी, 6 महिने राहा. तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर त्यावेळेस तुम्ही चिवर धारण करा, अन्यथा तुम्ही परत तुमच्या मार्गावर जा. कुठलाही जगातला धर्म असं सांगत नाहीये. तो म्हणतो आधी माझ्या धर्माची दीक्षा घे, मग माझा धर्म फॉलो कर, मग मी जे काय सांगतोय त्याचं तू प्रचंड प्रमाणे फॉलो करायचं. बुद्ध म्हणतात तसं नाहीये. आधी माझे विचार समजून घ्या, तुम्हाला ते योग्य वाटले तर तुम्ही ते धारण करा, अन्यथा तुम्हाला सोडून जाण्याची मुभा आहे. याच्या पुढचं अजून एक बुद्धांचं आहे, जे पाली त्रिपिटकामध्ये दिसतं, की समजा एखाद्यानं 6 महिने राहून देखील त्याला मतं आवडली आणि त्यांनी चिवर धारण केलं, तो भिक्खू झाला. तर बुद्ध त्याला पुन्हा पुढचं स्वातंत्र्य देतात, की ते धारण केल्यानंतर जर समजा यथावकाश कालांतराने त्याला वाटलं की हा धम्म योग्य नव्हे, मला हे चिवर उतरायचंय, तर बुद्धांचा धम्म हा त्याला तेवढं स्वातंत्र्य देतो की त्याने चिवर उतरून त्याला हव्या त्या धर्मात तो जो पुढे जाऊ शकतो. म्हणजे ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे, ही जे तुम्हाला स्वतंत्र विचार करण्याची जी बुद्धी किंवा जी परवानगी बौद्ध धम्म देतो, तो जगातला कुठलाही धर्म तुम्हाला देत नाही. हीच ह्याची खासियत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना हे खूप आवडलं, की म्हणजे कुठे तुम्हाला बंधनकारक कुठल्याच गोष्टी नाहीये. तुम्हाला तुमचा उत्कर्ष साधायचा आहे, तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर तुम्ही ते करू शकता, अन्यथा सोडण्याची मुभा आहे. जे तुमच्या बुद्धीला चॅलेंज करणारे विचार आहेत बुद्धांचे. म्हणजे बुद्ध तुम्हाला जखडून ठेवत नाहीये, की मीच गुरु आहे म्हणून माझ्याच पाया पड असंही सांगत नाहीये. बुद्ध म्हणतात जर तुम्हाला योग्य वाटलं तर करा. तर हेच प्रिन्सिपल बाबासाहेबांना प्रचंड आवडलं, कारण जसं बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला एखाद्याबद्दल प्रेम जरी वाटलं तरी तुम्ही तुमचं डोकं त्याच्या पायावर ठेवण्याची गरज नाहीये. कारण ज्यावेळेस तुम्ही इतरांच्या पायावर डोकं ठेवता, याचा अर्थ तुम्ही तुमचं स्वातंत्र्य, तुमचा स्वाभिमान हे सगळं काय तुम्ही गहाण ठेवताय. आणि हेच बुद्धांना नको होतं. आणि हाच गुण बुद्धांचा, त्यांच्या धम्माचा बाबासाहेबांना प्रचंड आवडला, की जरी मी बौद्ध धम्म स्वीकारत असेल तरी देखील माझं स्वाभिमान मी कुठे गहाण ठेवत नाहीये, माझं स्वातंत्र्य गहाण ठेवत नाही. तर उलट बुद्ध विचार तुमच्यातलं स्वातंत्र्य जपत तुम्हाला आणखीन चांगलं मनुष्य कसं होईल यासाठी पाहता. आता जे तुम्ही मांडलं सर, जे बौद्ध धर्मातलं आंबेडकरांचं जे तुम्ही एक वाक्य बोलले, आयडिया की जे फ्लेक्झिबिलिटी बुद्धिझम ऑफर करतं, ऑफर नाही म्हणजे जे सांगतं बौद्ध धर्म, ते अतिशय चॅलेंजिंग आहे. कारण कसं की तुम्ही दुसरे आयडिओलॉजीज मध्ये एंटर झाले किंवा वे ऑफ लाईफ मध्ये एंटर झाले, तर तिथे कसं तुम्ही नंतर तिथून बाहेर निघाले तर एकतर तुमचं जगणं कठीण होतं, किंवा त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीला भरपूर बदनाम केलं जातं. असे हम्म, वेगवेगळे आयडिओलॉजीज आहेत जगभरामध्ये जिथे बिलकुल. फॉलो केलं पाहिजे. आणि पण मला ह्याचा एक ह्याच्यावरचा एक मनात प्रश्न आला की तुम्हाला अशी भीती वाटते का, जे लोक बौद्ध झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनंतरचे, तर ते लोक अतिशय रॅडिकल बुद्धिझमकडे मूव्ह होत आहेत, ज्याच्यामध्ये ते कुठल्या संकल्पना आहेत जगभरातल्या वेगवेगळ्या आयडिओलॉजीज किंवा ज्या चांगल्या संकल्पना आहेत त्यांना ते रिजेक्ट करतात आणि ते कुठेतरी रॅडिकल बुद्धिझमकडे चालतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यू बुद्धिझमला असं बघितलेलं का की त्याचे जे कन्वर्ट्स आहेत, जे दलित झालेत किंवा बऱ्यापैकी ते रॅडिकल बुद्धिस्ट बनले पाहिजे, तसे कुठेतरी इस्लाम मध्ये पण रॅडिकलिझम मध्ये चाललेत किंवा हिंदुइझम असू दे, तर असं असं विजन होतं त्यांचं कुठे? सी बेसिकली आपण हे समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का दिला, ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट. पूर्व काळचे जे लोक होती, ज्यांना अस्पृश्य समाज समजला जातो, त्यांना अतिशय हीनतेची वागणूक होती. म्हणजे एक मनुष्य असून, तुमच्याच धर्मातलं असून, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अतिशय म्हणजे जनावरापेक्षाही हीनतेची वागणूक देताय, तर त्यातनं मुक्त करण्यासाठी
त्या धर्माचं जोखड फेकून देण्यासाठी लोकांना एक पर्याय काहीतरी हवा असतो. तर एक जगातला सर्वोत्कृष्ट पर्याय बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 2500 वर्षामध्ये बौद्ध विचारांमध्ये देखील अनेक मतमतांतरं झाली होती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर. म्हणजे जे आज आपण वेगवेगळे पंथ किंवा ठोकताळणे जे पंथ मांडतो, एक म्हणजे थेरवाद परंपरा, ज्याला काही ठिकाणी हीनयान पण म्हटलं जातं, एक महायान परंपरा. ही एक महत्वाच्या दोन, आणि त्यातनं नंतर तयार सुरू झालेले वज्रयान म्हणा, मंत्रयान म्हणा, तंत्रयान म्हणा, हे वेगवेगळ्या पद्धती झालेल्या आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्म लोकांना दिला, तर बाबासाहेबांनी मूळ धम्म जो आहे, बुद्धांचे जे विचार आहेत ते स्वीकारत आत्ताच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार काही जे विचार आहेत ते करून लोकांना दिले. त्यामुळं लोकांना असं वाटायला लागलं की बाबासाहेबांनी मूळ बौद्ध धम्म न देता एक वेगळाच धम्म दिलेला आहे. याच्यावर जगभरातनं म्हणा, भारतातनं म्हणा, अनेक टीका झाली बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला होता, द बुद्धा अँड इज धम्मा, हा जो ग्रंथ लिहिला ह्याच्यावरही अनेकांनी आक्षेप नोंदवले होते. मात्र त्यानंतर भदंत आनंद कौसल्यांनी बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ लिहिला, हा पाली त्रिपिटकातल्या कुठल्या रेफरन्समधनं लिहिला हे त्यांनी त्याची तरटीप दिली सगळीकडं. त्याचं त्यांनी नोट्स टाकून दिल्या, आणि मग हे त्यांनी दाखवून दिलं की बाबासाहेबांनी इतर कुठलीही मतं विचारात न घेता बाबासाहेबांनी मूळ पाली त्रिपिटक हे वाचल्यानंतरच द बुद्ध अँड इज धम्मा हा ग्रंथ लिहिलेला, हे त्यांनी रेफरन्स सकट मांडलं. आणि त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की बाबासाहेबांनी काय वेगळा कुठला धम्म दिलेला नाहीये. हा मूळ बौद्ध विचार जो आहे, जो शुद्ध बुद्ध विचार आहे, तो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. नंतरच्या काळामध्ये जे काही तंत्रयान मंत्रयान घुसलं होतं ते बाबासाहेबांनी संपूर्णपणे बाहेर काढून टाकलं. याचा अर्थ असा नाही होते की बाबासाहेबांनी वेगळा काहीतरी दिलेलं आहे, ज्याला लोकांनी नवयान नाव दिलेलं आहे. तर बाबासाहेबांनी मूळ बुद्ध विचार चांगल्या स्वरूपातलेच आपल्या लोकांसमोर मांडले, जेणेकरून लोकांनी एक चांगले जे मूळ विचार आहेत बुद्धांचे तेच घ्यावेत आणि त्याच्यानुसार आचरण करावे. हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता त्याच्या. धम्मलिपीकडे आपण वळूया. हो. धम्मलिपी माझ्या मते सगळ्यात कारण म्हणजे मी आतापर्यंत, कारण माझं पण हिस्ट्री मध्ये पण शिक्षण झालंय. आय थिंक हम्म, धम्मलिपी सगळ्यात अंडर एस्टिमेटेड लँग्वेज आहे आतापर्यंतची. आणि हम्म. आय थिंक संस्कृत इज रिअली ऑनर्ड थ्रू आउट इंडिया. तर मला हे विचारायचं आहे की धम्मलिपी का महत्वाची आहे आणि त्याच्यातून काय असे विचार येतात जे इंडियाच्या फ्युचर वेलबिंग साठी महत्वाचे आहेत? तो प्रश्न आहे. मुळामध्ये आता एक लक्षात घेतलं पाहिजे, धम्मलिपी इज अ स्क्रिप्ट. पाली ही भाषा आहे. ओके. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात पहिला रेफरन्स आपल्याला ह्या धम्मलिपी लिहिण्याचा हा सम्राट अशोकांच्या शिलालेखांमधनं दिसतो. सम्राट अशोकांनी जे शिलालेख लिहिले ते भारतातली ही पहिली घटना होय की जिथं कोणीतरी दगडावर हे संपूर्ण शिलालेख किंवा लेख कोरलेले आहेत. यापूर्वी भारतामध्ये लिखाणाचा इतिहास आपल्याला दिसतो तो सिंधू संस्कृतीमध्ये. त्यातले काही अल्फाबेट्स आपल्याला दिसतात. मात्र हे अल्फाबेट्स एक कंटिन्युअस सेंटेन्स नाहीयेत, एक ओळ नाहीये किंवा एक लेख नसल्यामुळे त्या जे काही तुकडे सापडलेले त्या अक्षरांचे त्याच्यावर देखील संशोधकांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. त्याच्यामध्ये एक वाक्यता नाहीये. मात्र सम्राट अशोकांचे जे शिलालेख हे सलग आहेत, ते व्यवस्थितपणे लिहिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की भारतात त्या काळी कुठली लिपी अस्तित्वात होती जी, आणि सम्राट अशोकांनी जे शिलालेख लिहिले ते त्यांनी त्यांच्या राज्याच्या सगळ्या बाउंड्रीजवर लिहिलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की ज्या लिपीमध्ये हे लेख लिहिले, शिलालेख लिहिलेले आहेत, जर त्या वेगवेगळ्या बाउंड्रीमध्ये होते, म्हणजे आज जर आपण पाहिलं तर सिंधमध्ये दिसत आहेत, गुजरातच्या इथं दिसत आहेत, आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत सम्राट अशोकांचे शिलालेख, कर्नाटकमध्ये दिसत आहेत, आंध्रामध्ये दिसत आहेत, ओरिसामध्ये दिसत आहेत, बंगालमध्ये दिसत आहेत. याचा अर्थ या सगळ्या भागांमध्ये ही लिपी प्रचलित होती, ही लोकांना माहीत होती, ती वाचता येत होती.
म्हणून तर सम्राट अशोकाने ते शिलालेख लिहिले. बरं, या शिलालेखांची भाषा होती पाली प्राकृत. याचाच अर्थ त्या काळामध्ये ही भाषा सर्वदूरपणे वाचली जात होती. अन्यथा जर ती वाचत नसते, म्हणजे उदाहरण जर विचार केला आपण, आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, कुठेही अजून महाराष्ट्रामध्ये जर सगळे मोठे मोठे लेख, सरकारी लेख एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट भाषेमध्ये लिहिले, म्हणजे ती कन्नड असेल, तेलुगू असेल, काही असेल, तर इतर लोकांना वाचता येईल का? जे कन्नड आहेत, तेलुगू आहेत किंवा जे मल्याळम आहेत तेच ते वाचू शकतील. इतर वाचू शकतील का? तर नाही वाचू शकणार. त्यामुळे इथं कुठे बोर्ड लावले जातील? इथं मराठीमध्येच बोर्ड लावले जातील महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपल्याला त्या त्या राज्यामध्ये त्या त्या जी तिथली भाषा आहे त्या भाषेमध्ये बोर्ड लिहिले जातात. त्याच लिपीमध्ये लिहिले जातात. सम्राट अशोकांच्या काळी ज्या अर्थी हे सगळे शिलालेख एका विशिष्ट लिपीमध्ये आणि विशिष्ट भाषेमध्ये लिहिली होती, याचा अर्थ सम्राट अशोकांच्या काळी या भारतामध्ये ही लिपी प्रचलित होती आणि त्या लिपी ज्या भाषेमध्ये लिहिली ती भाषा देखील प्रचलित होती. तर ही जी सम्राट अशोकांची लिपी आहे, ज्याला इथे ब्राह्मी लिपी म्हणत होतं आणि जवळपास 150 वर्ष त्याला ब्राह्मी म्हणत होते. त्यानंतर 2014 मध्ये आम्ही एक संशोधन तिथं उपस्थित केलं की सम्राट अशोकांच्या लिपीचं नाव ब्राह्मी नसून हे धम्मलिपी आहे. हे मी संपूर्ण संशोधन केलं. ते लोकांसमोर मांडलं, वेगवेगळ्या स्तरावर मांडलं. त्याच्यावर बरेच वादविवाद झाले आणि एक मात्र झालं की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळानं या धम्मलिपीचा संपूर्ण स्वर व्यंजनाचा धडा हा त्यांच्या 11वी आणि 12वीच्या पुस्तकामध्ये नोंदवून घेतला. त्याला धम्मलिपी हे ऑफिशियल नाव दिलं. त्यामुळे एक लक्षात येतं की आपण जे काही हे केलं त्याचे जे पुरावे सादर केले की ब्राह्मी नसून ही धम्मलिपी आहे, माझ्या मते ती ग्राह्य धरण्यात आली आणि त्यानुसारच आजही अनेक ठिकाणी लोक त्याला धम्मलिपी म्हणायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचं अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने त्याची मांडणी झालेली आहे आणि ती आता जगभरामध्ये ती व्हायला सुरुवात झालेली आहे. मला खात्री आहे येणाऱ्या काही काळामध्ये ज्या लिपीला इथं भारताची सर्वात प्राचीन लिपी म्हणून ब्राह्मी असं म्हणत होते, ती ब्राह्मी नसून धम्मलिपी आहे ही आता लोक मान्य करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये बहुतेक सर्व भारतभर ते मान्य केलं जाईल अशी माझी खात्री आहे. ही लिपी ह्यासाठी महत्वाची कारण आज ज्या नागरी लिपीमध्ये लिहितो, म्हणजे हिंदी, मराठी किंवा आजची जी भाषा आहे, मग ती तेलुगू असेल, ती मल्याळी असेल, कन्नड असेल किंवा उत्तरेकडची जी भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, जी लिपी लिहिली गेलेली, ह्या लिपींचं उगम स्थान हे सम्राट अशोकांची धम्मलिपी होती, हे लक्षात घ्या. त्या काळात लिहिलेला क हा आत्ताच्या क पर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्याला संपूर्णपणे पाहता येतो, मांडता येतो. अनेक राजांच्या शिलालेखांच्या अभ्यासावरनं लक्षात येतं आणि त्यामुळं आज लिहित असतो आपण जे काय मराठी, हिंदीमध्ये लिहितोय किंवा गुजरातीमध्ये लिहितोय, सोर्स हा सगळ्यात प्राचीन असलेल्या धम्मलिपीपासून सुरुवात झालेला हे आपण सहजपणे मांडू शकतो. आणि म्हणूनच सम्राट अशोकांची लिपी शिकणं ही तेवढीच महत्वाची आहे. कारण आता ज्या भाषेमध्ये, ज्या लिपीमध्ये आपण लिहितो, त्या लिपीचं उगमस्थान ही सम्राट अशोकांची धम्मलिपी आहे. म्हणजे त्यांनी ते शिलालेख लिहिले. इथं मला सांगावसं वाटतं की भारतामध्ये लिखाणाचा प्रारंभ हा सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून होतो, असं ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे आहेत. त्यापूर्वी भारतामध्ये कुठेही लिखाण झालं नव्हतं, कुठेही लेख लिहिले नव्हते, हे आपण छातीठोकपणे सांगू शकतो. आणि एक मला ह्याच्यावरच एक विचारायचं आहे तुम्हाला, मनात आलं की जेम्स प्रिन्सिप नावाचे एक व्यक्ती होते ज्यांनी हम्म, आय थिंक जी धम्मलिपी आहे ती हम्म, शोधून काढली, इफ आय एम नॉट रॉंग. आणि मला हे क्युरिओसिटी झाली की इतके इंडियन्स होते त्यावेळेस, त्यांना कधीच क्युरिओसिटी नाही झाली लँग्वेजची, पण एक फॉरेनर जो युरोप मधला होता तो इथे येतो आणि तो ना या मातीचा ना या कल्चरचा असून
ना त्याने दीक्षा घेतलेली बौद्ध धर्माची, तो होता ख्रिश्चन. आणि तो ही लिपी शोधून काढतो. त्याची लोकांना ही थोडीशी कहाणी, काहीतरी त्यातले महत्वाचे मुद्दे सांगा. ओके. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध संस्कृती जेव्हा या देशामध्ये होती त्यावेळेस लोकांना प्रश्न विचारण्याची मुभा होती. लोकांना ते स्वातंत्र्य होतं. लोक प्रश्न विचारू शकत होते. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करता त्यावेळेस नकळतपणे तुमचे मेंदूचे चक्र ती चालायला सुरुवात होते. तुम्ही त्यातनं वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात करता त्याची उत्तरांसाठी. साधारणतःपणे 15व्या-16व्या शतकानंतर या देशामध्ये प्रश्न विचारण्याची परंपरा खंडित करण्यात आली. म्हणजे आम्ही सांगतो तसंच मान्य करायचं. आम्ही सांगतो एवढंच करायचं. ह्याच्यावर प्रश्न विचारायचे नाही. लोकांची बुद्धी जी आहे ही खुंटण्याचा हा प्रकार आहे. म्हणजे जर कोणी प्रश्नच नाही विचारले तर त्याच्या बुद्धीची वाढच होऊ शकणार नाहीये. मात्र हे जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यांचं तसं नव्हतं. त्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती. प्रत्येक विशेष हे का? हे कसं? कारण एकतर त्यांच्या संस्कृतीमध्ये ह्या काही गोष्टी दिसत नव्हत्या. ते ज्या ब्रिटिश संस्कृतीनं आले तिथं हे दिसत नव्हतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना एक शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक विचार करण्याची संधी होती किंवा त्यांची ती जडणघडण तशी झाली होती. त्यामुळे जेव्हा ते भारतात आले, भारतात जेव्हा त्यांनी हे शिलालेख, हे शिल्प पाहिले, तर नकळतपणे त्यांच्या मनामध्ये प्रश्न उमटले, की हे का? हे कुणी केलं? हे कसं केलं? कशासाठी केलं? काय कारण असावं? हे जेव्हा ते प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित झाले आणि त्याचबरोबर त्यांचं जेवढं काही ज्ञान होतं तिथलं, मग त्यांनी इथं येऊन त्याचे प्रमाण लावायला सुरुवात केली. ते पॅरामीटर्स लावायला सुरुवात केली. आणि त्यांची ती संशोधकीय वृत्ती होती, ती त्यांनी इथं जेव्हा त्याची सुरुवात केली आणि त्यामुळं त्यांनी या प्रश्नांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये जसं मी म्हटलं होतं, की जोपर्यंत बौद्ध संस्कृती होती, प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारण्याची, त्याच्यावर संशोधन करण्याची आणि ती मांडण्याची एक पद्धत होती. ती पद्धत खंडित झाली. त्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर पुन्हा ही पद्धत सुरू झाली. तोपर्यंत भारतीयांनी जेवढे शिलालेख पाहिले, तर कुणी त्याला म्हटलं, की बाबा हे ब्रह्माचे लेख आहेत. कुणी त्याला वेगवेगळे साधी गोष्ट आहे, जे सम्राट अशोकाने स्तंभ उभारले, कॉलम्स उभारले होते एवढे मोठे, काही जण त्याला भीमाची गदा नाव देऊन टाकलं. म्हणजे हे कसं झालं, की तुमच्यावर जे असे संस्कार झाले, तर तुम्ही त्याला कुठल्यातरी एका मिथकाशी जोडून टाकलं. मग ते राम आले, मग तिथं तो भीम आला, तिथं हे प्रकार आले. त्यामुळं काय झालं, लोकांनी नुसतं ग्राह्य धरलं. हे सांगितलं ना, हे मान्य करा. प्रश्न विचारायचा नाही. ही जी भारतामध्ये जो मधल्या काळामध्ये जो पिरियड होता, त्यामुळे लोकांची बुद्धिमत्ता म्हणावी तेवढी वाढली नाही. आणि जे प्रश्न विचारणारे होते, त्यांना इथल्या कायद्यानुसार कडक शिक्षा होती. कारण धर्माला प्रश्न तुम्ही विचारायला सुरुवात केली, तर याचा अर्थ तुम्ही धर्मविरोधी आहात आणि मग धर्मानुसार जी काही शिक्षा असेल ती लोकांना मिळत होती. त्यामुळे लोकांची प्रश्न विचारण्याची, संशोधन करण्याची बुद्धिमत्ता किंवा त्यांची जी कॅपॅसिटी आहे, तीच बंद करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या बाबतीत ते नव्हतं. ते आले, त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं. त्यामुळे ते हे प्रश्न होते आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मात्र त्यांनी त्यांची संशोधन वृत्ती कामाला लावली. आणि म्हणूनच भारतामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं, भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र हे ब्रिटिश आल्यानंतर खूप व्यापक पद्धतीने त्याच्यामध्ये बदल घडवत गेले. ते अद्ययावत होत गेले आणि त्यांनी हे शिक्षण भारतीयांना पण द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आपण पाहतो की ब्रिटिश आल्यानंतर मग भारतीयांची अनेक फळी तयार झाली, जे इतिहासाला, पुरातत्व शास्त्राला एक नवीन प्रकारे शिकवण घेत मग त्यांच्यामध्ये देखील संशोधन वृत्ती वाढायला सुरुवात झाली. आणि म्हणूनच मीटिंग. जेम्स प्रिन्सेप सारखा जो मनुष्य आहे, जो ना लिपितज्ञ होता, ना इतिहासकार होता, ना पुरातत्वशास्त्रज्ञ होता, तो केवळ एक ॲसे मास्टर होता. म्हणजे टांगसाळीमध्ये काम करणारा, फक्त ती
नाण्यावर जी काही डिझाईन छापली आहे ती व्यवस्थित छापली की नाही हे पाहणारा माणूस होता. पण ती डिझाईन मग भारतामध्ये उपलब्ध असलेले जे नाणे होते, त्या काळात जे जुने नाणी सापडली, त्या नाण्यांचं चित्र असं का? त्याच्यावरची ही आकृती म्हणजे काय दाखवती? ही त्याची जी संशोधन वृत्ती होती, ती नंतर त्यांनी पाहायला केली. त्या नाण्यांवर लिहिलेले काही लेख होते, काही अक्षर होती, ही अक्षरं कशाची द्योतक आहेत? त्यांचा अर्थ काय होतो? ह्या संशोधन वृत्तीपासनं मग त्यांनी हे सम्राट अशोकांचे हे सगळे शिलालेख हे शोधून काढले आणि 1837 साली त्यांनी हे शिलालेखांचा म्हणजे त्याच्या आधी 6 वर्ष कंटिन्युअस अभ्यास होता. आणि हे अभ्यास करता करता मग त्यांनी हे शोधून काढलं की भारतामध्ये हे जे काही लेख लिहिले गेलेले ते खूप प्राचीन आहेत. आणि ह्या शिलालेखांचा अभ्यास करत त्यांनी या लिपीची स्वर, व्यंजनं आणि मग संपूर्ण बाराखडी, त्यावेळेस ती ह्या लिपींमधली जी होती ती दसकडीच होती, ती संपूर्ण शोधून काढली आणि मग त्याचं एक व्यवस्थित भाषांतर करून लोकांसमोर आणलं. माझ्या मते जेम्स प्रिन्सिप यांनी यांची जी मीटिंग झाली त्या पॉइंट्स बरोबर लाईफ मध्ये त्यांची जी व्हर्च्यू होती, आतली इनर क्वालिटी होती की इतकं गहन शोधन करायचं. आय थिंक हम्म, अशा व्यक्तीमुळे बराच फायदा झाला पूर्ण देशाला. बिलकुल. परत कुठेतरी रिवाईव्ह राईट. झालं सगळं. ओके. हम्म, तुमच्या मी फेसबुकवर पण गेलोय आणि तिथे पाहिलं की तुम्ही लेण्यांचा खूप अभ्यास केलाय, बौद्ध लेण्यांचा महाराष्ट्रातल्या. आणि मला त्यावरती विचारायचंय की जे काही बुद्धिस्ट आहेत किंवा इनफॅक्ट नॉन बुद्धिस्ट पण आहेत जे बुद्धिस्ट हम्म, फिलॉसॉफी मध्ये विश्वास नाही ठेवत, का लेण्या हम्म. महत्वाच्या आहेत भारताच्या संस्कृतीसाठी आणि ती इतकी काय महत्वाची माहिती देतात भारताबद्दलची जी फ्युचर जनरेशन साठी पण महत्वाची आहे? ओके. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, भारतातली सर्वात प्राचीन कोरलेली वास्तू म्हणजे ह्या बुद्ध लेणी आहेत. म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये, 3rd century BCE मध्ये सम्राट अशोकाने भारतातली सगळ्यात पहिली लेणी कोरली. ती आजही आपल्याला पाहायला मिळते. पटना म्हणजे बिहार राज्यामध्ये ती बाराबर आणि नागार्जुनी डोंगर याच्यावर कोरलेली ती लेणी आजही अस्तित्वात आहे. त्याच्यावर शिलालेख पण लिहिलेला आहे. आणि त्यानंतर हे लेणी स्थापत्य बिहारवरून आत्ताच्या आंध्र प्रदेश, मग तिथनं ओरिसा, नंतर महाराष्ट्रात आलंय. महाराष्ट्रातून मग ते मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोव्याला पसरलं. आता या लेणी का महत्वाच्या? मुळामध्ये ह्या ज्या लेणी कोरायलाची जी सुरुवात झाली इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून, तर त्यावेळेसपासून या लेणीवरनं हे घेत घेत ह्या सगळ्या लेणी तयार झाल्या. लेणींचं एक महत्वाचं उद्देश कोरण्याचा आहे आणि तो आपल्याला बौद्ध धम्मामध्ये पाहायला मिळतो. बुद्धांनी भिक्खू संघाला आत्ताचा जो आपण मान्सून सीझन म्हणतो, म्हणजे वर्षा ऋतू म्हणतो, तर त्यावेळेस जेव्हा बौद्ध भिक्खू एका गावावरनं दुसऱ्या गावाला जायचे, तर त्यावेळेस पावसाळ्यामध्ये त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. नदी नाले दुथडी भरून व्हायचे त्यावेळेस. आणि त्यामुळं एका गावावरनं दुसऱ्या गावाला जायला त्यांना त्रास व्हायचा. आणि जेव्हा त्यांनी बुद्धांना विनंती केली की हे असं होतंय, आणि त्यावेळेस बुद्धांनी सांगितलं की ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा 3 महिन्याचा जो काळ आहे, ह्याच्या वेळेस तुम्ही एकाच ठिकाणी वास्तव्य करा. सर्व भिक्खू जे असतील शेजारच्या गावाचे एकच. आणि ते जे भिक्खू भेटायचे त्यावेळेस जे ज्युनियर भिक्खू होते, नवीन भिक्खू होते, ते सिनियर भिक्खूंकडनं धम्माचं मार्गदर्शन घ्यायचे. त्याचबरोबर जे उपासक होते म्हणजे ले पीपल होते, त्यांना पण एकाच ठिकाणी सगळे भिक्खू राहत असल्यामुळे ते जाऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं भोजनदान, चिवरदान करायचे. त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये असलेले जे वेगळे प्रश्न आहेत ते या भिक्खूंना विचारायचे आणि भिक्खू त्यांना उत्तरं पण द्यायची. त्यामुळे नकळतपणे एक उपासक आणि भिक्खूंमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग व्हायचं. तरुण भिक्खू आणि सिनियर भिक्खू यांच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग व्हायचं. त्याचबरोबर धम्माच्या विचारांचं आदान-प्रदान व्हायचं. आता ज्यावेळेस हे भिक्खू राहायचे, तर विनय पिटकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे
की एखाद्या पडक्या घरामध्ये किंवा जर कोणी जागा दान दिली असेल तर त्या जागेमध्ये किंवा जर कोणीच काय नाही दिली तर त्यावेळेस हे भिक्खू काय करायचे, जंगलामध्ये झाडाच्या जे मोठी मोठी झाडं होती त्या झाडाच्या खाली एखादी झोपडी बांधायची किंवा झाडाच्या डोलीमध्ये राहायचे किंवा डोंगराच्या कपारीमध्ये राहायचे. कालांतरानं सम्राट अशोकाने जेव्हा हे ओळखलं की हे भिक्खू असे राहतायत, त्यावेळेस त्यांनी दगडामध्ये छन्नी हातोड्याने सगळ्यात पहिली लेणी कोरली आणि ती संघाला दान दिली. त्यावेळेस त्यांनी पहिली लेणी ही अजीविक संघाला दान दिली होती आणि त्यानंतर हे लेणी स्थापत्य वाढत गेलं. आणि जेव्हा इथल्या समाजातील श्रीमंत लोकांना, राजांना जेव्हा कळायला लागलं की आपण ही लेणी कोरून दान देऊ शकतो बौद्ध भिक्खूंना आणि त्यामुळे आपल्याला एक चांगलं कम्म, एक पुण्य प्राप्त होऊ शकेल. त्यावेळेस या राजांनी, महाराजांनी किंवा त्या नगरामधल्या श्रेष्ठी लोकांनी, श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे मग या भिक्खू संघाला डोंगरामध्ये लेणी कोरून दान दिली. आणि मग हे भिक्खू संघ वर्षावासाच्या काळामध्ये या लेणींमध्ये जाऊन राहू लागले. कालांतराने या लेणीमध्ये राहत असताना आणि फक्त ते म्हणजे 3 महिन्याचं वास्तव होतं. परंतु जे वयस्कर भिक्खू होते, ज्यांना चालताना वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवास करताना त्रास व्हायचा वयोमानाप्रमाणे, मग ते फक्त लेणीमध्ये राहायला लागले आणि तरुण भिक्खू जे आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये फिरायला लागले. मात्र एक असं झालं, हे वयस्कर भिक्खू, अनुभवी भिक्खू ज्या लेणीमध्ये राहत होते आणि जेव्हा एखादा तरुण भिक्खू जो श्रामणेर पदाची दीक्षा घेतली आहे आणि त्याला बौद्ध धम्माचं आचरण करायचं, पुढे मार्गक्रमण करायचा, जेव्हा त्याला माहित होते की माझ्या प्रवासाच्या दरम्यान या अमक्या अमक्या लेणीमध्ये भिक्खू संघ राहतोय, तो तिकडे जायचा, तिकडे राहायचा, त्यांच्याकडनं ज्ञान ग्रहण करायचा, काय प्रश्न असेल ते विचारायचा आणि मग पुढच्या प्रवासाला निघून जायचा. म्हणजे एका अर्थानं ह्या ज्या लेणी सम्राट अशोकांनी कोरायची जी सुरुवात केली, कालांतरानं ह्या लेणी भारतामध्ये हे विद्यापीठ झाली, बौद्ध धम्माची शिक्षणाची केंद्र झाली. आणि नंतरच्या काळामध्ये पाहतो जेव्हा सर्वसामान्यांनी देखील ही अभ्यास प्रक्रिया सुरू करायची जेव्हा त्यांनी ठरवली, तेव्हा भारतामध्ये सगळ्यात पहिलं, विश्वातलं, जगातलं सर्वात पहिलं विश्व विद्यापीठ तयार झालं, ते म्हणजे नालंदा विश्वविद्यापीठ. हे 4थ्या शतकामध्ये बांधण्यात आलं. मग ह्या लेणी का महत्वाच्या? तर ह्या लेणी जेव्हा लोकांनी दान करून दिल्या, तर दान करताना त्यांनी सांगितलं की बाबा माझं अमकं अमकं नाव लिहायचं. मग ह्या लेणींमध्ये असलेले जे शिल्प आहेत, जे शिल्पकृती आहेत, त्यांच्या अभ्यासावरनं आपल्याला बौद्ध संस्कृतीचा अभ्यास कळतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या लेणीमध्ये जे शिलालेख आहेत, या शिलालेखांमध्ये आपल्याला त्या काळामध्ये कुठल्या राजाचं राज्य होतं हे त्या राजाच्या नावावरनं कळतं. कुठला कालावधी होता तिथं तो आपल्याला कळतो. कुणी दान दिलं हे कळतं. मग तो व्यापारी होता, सर्वसामान्य माणूस होता की आणखीन एखादा राजा होता, राजकुमार होता, हे नाव कळतं. आणि त्यावेळेस एक विशिष्ट परंपरा होती. तो जेव्हा ती लेणी दान करायचा, तो लिहायचा अमक्या अमक्यानं अमक्या राजाच्या काळामध्ये अमक्या अमक्या दिवशी ही लेणी अमक्या अमक्या भिक्खू संघाला दान दिलेली आहे. त्यामुळं या शिलालेखांच्या अभ्यासावरनं आपल्याला भारताचा संपूर्ण इतिहास त्या काळातला आपल्या समोर उभा राहतो. आणि म्हणूनच या लेणीचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं प्राचीन भारताचा इतिहास कळतो. प्राचीन भारताची उदाहरण नाशिकच्या लेणीमध्ये आपल्याला कळतं की त्या इथल्या व्यापाऱ्यानं इथल्या भिक्खू संघाला चिवर मिळावं किंवा त्यांना प्रवास खर्च मिळावा म्हणून नाशिकच्या व्यापाऱ्यांकडं काही कारशापण म्हणजे सुवर्ण नाणी किंवा चांदीची नाणी ही डिपॉझिट म्हणून ठेवली होती. आणि त्याच्या वर्षाच्या इंटरेस्टवर या अमक्या अमक्या एवढ्या भिक्खूंना चिवरदान करावं किंवा त्यांना प्रवास खर्चासाठी 1-2 कारशापण द्यावी. म्हणजे आपल्याला त्या काळातला इंटरेस्ट रेट पण कळतो. म्हणूनच या शिलालेखांचा अभ्यास आणि हे सर्व शिलालेख
भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पाहायला मिळतात ते आपल्याला बुद्ध लेणीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे नकळतपणे बुद्ध लेणी या प्राचीन भारताचा इतिहास, त्याचा भूगोल, त्याचा आर्थिक आणि त्याचं सामाजिक आणि धार्मिक इतिहासाचा एक अभ्यास केंद्र आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक यावरच मला आठवलं की तुम्ही एक सुंदर वाक्य बोलले की त्यावेळेसचे जे राज्यकर्ते असायचे, किंग्स असायचे, तर त्यांची अशी कुठेतरी कल्पना होती मनात की आपण त्यांना केव्स बांधून दिले किंवा राहण्याची स्थळं बांधून दिली तर त्यांना चांगलं कर्म प्राप्त होईल. आता कमिंग बॅक टू द 21st सेंचुरी, इंडिपेंडंट कंट्री, आपली आपली गव्हर्नमेंट आहे, लोकशाही आहे, तर तिथे एक असा प्रश्न उद्भवतो मनामध्ये की आताचे जेवढे सरकार येऊन गेले, रिगार्डलेस ऑफ देअर पॉलिटिकल आयडिओलॉजीज, का राईट. पॉलिसी लेवलवरती एक इनएफिशियन्सी कुठे होती, ज्याच्यामुळे ह्या ज्या केव्ज आहेत, बुद्धिस्ट केव्ज आहेत, बुद्धिस्ट पेक्षा हे सोशो इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल इन्फॉर्मेशन आहे त्या त्या काळातली, जसं की तुम्ही आता बोलले इंटरेस्ट रेट पण कळायचा, हे एक हो. इकॉनॉमिक अस्पेक्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जतन करणं महत्वाचं आहे. तर पॉलिसी लेवलवर काही इनएफिशियन्सी झाली जिथे सुधार होऊ शकत होता. आणि प्लस जे महाराष्ट्रातले पण बौद्ध आहेत, ज्यांना जे बौद्ध दीक्षित किंवा बौद्धांमध्ये धर्मांतर झाले, त्यांच्या लेवलवर काय एक फेलियर पेक्षा काय एरर झाला, ज्याच्यामुळे बौद्ध लेण्यांचं संवर्धन प्रॉपरली होऊ नाही शकलं. मुळात काय झालंय की ह्या सर्व भारतातल्या सगळ्या प्राचीन वास्तू याचं संवर्धन, त्याचं संरक्षण करण्याचं काम, त्यासाठी जी संस्था सुरू करण्यात आली ती ब्रिटिश काळामध्ये झाली. त्या संस्थेचं नाव होतं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि ही संस्था सुरू करण्याच्या मागे खऱ्या अर्थानं हे जे विजन होतं, ते विजन जेम्स प्रिन्सेपनं पाहिलं. आणि जेम्स प्रिन्सेपचा शिष्य आणि मित्र अलेक्झांडर कनिंघम होता. तर अलेक्झांडर कनिंघम या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया चे सगळ्यात पहिले डायरेक्टर होते. आणि मग त्याच्यानंतर ही परंपरा सुरू झाली. त्यामुळं असं ठरवण्यात आलं की भारतामध्ये जेवढ्या प्राचीन वास्तू आहेत त्याचं संवर्धन, संरक्षण, हे सगळ्या गोष्टी हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया करेल, म्हणजेच ASI करेल. आणि मग त्या त्या राज्यामध्ये ज्या काही इतर प्राचीन गोष्टी असतील, ज्या साधारणतपणे 17व्या शतकानंतर दिसतात, तर त्याचं संवर्धन हे राज्य पुरातत्व करत राहील. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळतात, त्या सगळ्या ज्या आहेत, ह्या 500 पेक्षा जास्त वर्ष जुन्या आहेत. आणि त्यामुळे त्याचं संवर्धनाचं काम हे ASI कडे गेलेलं आहे. त्याच्या अलीकडचं म्हणजे गड असतील किंवा काही दुसरी मंदिरं असतील, मस्जिद असतील किंवा चर्च असेल, हे गेल्या 200-300 वर्षात झाल्यामुळे ते 300 वर्षाचं सगळं संवर्धन हे राज्य पुरातत्व करत असतं. आता काय झालेलं आहे की हे संवर्धनाचं जे काम जे ASI करायला पाहिजे होतं, ते पूर्वी चांगलं होत होतं. पण आत्ताच्या नंतरच्या काळामध्ये जे काय अतिक्रमणं झालेली आहेत, ती अतिक्रमणं मात्र काढायला ASI कमी पडलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक त्यावेळेस त्यांच्यावर राजकीय दबाव असतो, धार्मिक दबाव असतो आणि त्यामुळे त्यांना कामही करू शकत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये होते की ASI मध्ये जे असलेले जे अधिकारी आहेत, ते जर एक आपण प्रॅक्टिकलरित्या अतिशय न्यूट्रल राहून जर त्यांनी काम केलं, तर खऱ्या अर्थानं या लेणींचं संवर्धन होऊ शकेल. परंतु माझं असं स्पष्ट मत आहे आणि मी खऱ्या अर्थानं एक स्पष्ट आरोप करतोय की ASI चे जेवढे अधिकारी सध्या आहेत, हे सगळे बायस्ड आहेत आणि त्यामुळं बुद्ध लेणींचं संवर्धन, संरक्षण व्यवस्थित होत नाहीये. यासाठी उपाय काय? तर उपाय असा आहे की ज्यांना ज्यांना या बुद्ध लेणीच्या बद्दल आदर आहे, अभिमान आहे, तिथल्या शिल्पकलेचा अभ्यास करायचा आहे. मग ते हिस्ट्रीचे स्टुडंट असतील किंवा आर्किओलॉजीचे स्टुडंट असतील, आणि जर त्यांनी स्वतःचं धर्माचा अभिमान, स्वतःच्या पंथाचा अभिमान हा बाजूला ठेवून या लेणी ह्या भारताच्या प्राचीन वास्तू असून याच्यामध्ये सखोल ऐतिहासिक, भौगोलिक, आर्थिक आणि धार्मिक इतिहास जडलेला आहे आणि तो मला नवीन पिढी पुढे आणायचा आहे आणि ह्याचं संवर्धन गरजेचं आहे, कारण एकदा या नष्ट झाल्या
तर यांची निर्मिती पुन्हा आपल्याला करता येणार नाहीये आणि भारताचा एक प्रमुख इतिहास नष्ट होईल या भावनेनं जर काम करणार असतील तर खऱ्या अर्थानं या लेणींचं संवर्धन. यासाठीच आम्ही लेणी संवर्धन चळवळ सुरू केली, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना या लेणींची माहिती, त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल आणि त्यांचं शिलालेखीय वाचन हे कळेल आणि नकळतपणे लोकांना या लेणींबद्दल अभिमान वाटेल, तिथल्या संवर्धनासाठी काम करतील. एकदा लोकांचा पायरोव सुरू झाला आणि त्यातल्या त्यात तरुण पिढी आणि इतर लोकांना जेव्हा कळेल की या लेणींचं संवर्धन नीट होत नाही, तेव्हा नकळतपणे एक चांगला प्रेशर ग्रुप हा तयार होईल, जो ASI वर प्रेशर करेल की बाबा नियमानुसार यांचं संवर्धन तुम्ही करायला सुरुवात करा. ओके. तर ही खूप एक महत्वाची भूमिका आहे आणि त्यामुळेच ही लेणी चळवळ ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून तिथं मला खूप अभिमान वाटतो की याच्यामध्ये जरी अनेक संघटना आणि ग्रुप्स तयार झाले तरी त्यांचा सगळ्यांचा एक कॉमन एम आहे की महाराष्ट्रातल्या बुद्ध लेणींकडे लोकांना आकृष्ट करणं, त्यांना ते अभ्यास करून देणं, त्यांना त्यांचं अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणं, मोटिवेट करणं आणि त्याचबरोबर या लेणींचं संवर्धन, संरक्षण करण्यासाठी एक तगडी फौज तयार करणं, एक चांगल्या लोकांची, चांगल्या विचारांची लोक एकत्र येणं गरजेचं आहे, जे नंतर पुढच्या काळामध्ये कालांतराने ह्या ASI वर दबाव टाकून या लेणींचं संवर्धन, संरक्षण करतील. आणखीन एक मला एक मनात आठवलं की जसं की मिडल ईस्टर्न जो एक पार्ट आहे या जगातला, जिथे 3 रिलिजन्स होऊन गेले, जुडाइझम, ख्रिश्चनिटी आणि मुस्लिम. तर अशी एक गंमत आहे की तिघांचे जे फेस्टिवल्स आहेत एकमेकांचा इन्फ्लुएन्स आहे, काही ना काहीतरी रिलिजियस किंवा कल्चरल इन्फ्लुएन्स आहे. आणि हे हो. तिन्ही रिलिजन्स एकमेकांमध्ये ते पॉझिटिव्ह वे मध्ये एम्ब्रेस करतात, सकारात्मक पद्धतीने एम्ब्रेस करतात. हो. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न आहे की जसं की हिंदू रिलिजन्सचे पण बऱ्यापैकी काही फेस्टिवल्स आहेत, त्याच्यावर पण बौद्ध धर्माचा इन्फ्लुएन्स आहे. तर मला असं हो. विचारायचं की असे कुठले सिमिलॅरिटीज आहेत ओरिजिनचे हिंदू फेस्टिवल्सचे, जे आपल्याला कधी कधी बौद्ध धर्मात पण सापडतात? कारण बऱ्यापैकी असं स्पेक्युलेशन केलं गेलेलं आहे भारतामध्ये बऱ्याचशा हा. मोठमोठ्या दिग्गज ऑथर्सने. तर त्यावर आपलं काय रोखठोक मत आहे? हा. जसं मी म्हटलं की भारताची सर्वात प्राचीन संस्कृती ही बौद्ध संस्कृती आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 3रं शतक, 6वं शतक ते इसवी सन 12वं शतक, हा जर स्पॅन आपण पाहिला तर या देशावर बौद्ध संस्कृतीनं एक आपली अमिट छाप सोडलेली आहे. मधल्या काळामध्ये म्हणजे साधारणतःपणे 13व्या-14व्या शतकानंतर ते साधारणतः 17व्या शतकापर्यंत म्हणजे 300 ते 400 वर्ष बौद्ध विचार जो आहे तो दाबला गेला या देशामध्ये. कारण बुद्ध विचार हा प्रत्येकाला स्वतंत्ररित्या विचार करण्याचा मुभा देते, प्रत्येकामध्ये बंधुभाव आणि प्रत्येकामध्ये समता भाव टाकते, जे कदाचित इथल्या काही धर्म मार्तंडांना ते रुचलं नसावं आणि त्यामुळे बुद्ध विचार दाबला गेला. आता त्याच्यामुळं काय झालं की मात्र बौद्ध संस्कृती 1500-1600 वर्षे ह्या देशामध्ये जीवित होती, अग्रेसर होती. त्यामुळे नकळतपणे बुद्ध विचारानुसार बौद्ध संस्कृतीचे जे वेगवेगळे सण साजरे केले जायचे, जे वेगवेगळे आपण म्हणू शकतो दिवस साजरे केले जायचे, त्याचं नकळतपणे छाप इतर यांच्यावर देखील पडली आणि तीच साधारणतःपणे थोड्याशा फरकानं, वेगळ्या नावानं इथं देखील ही एक चालरीती सुरू झाली. म्हणजे उदाहरण, पौर्णिमा, अमावास्या ह्या सगळ्या तिथी, अष्टमी ह्या सगळ्या तिथी ज्या आहेत त्या बौद्ध धर्माचं एक अविभाज्य अंग होतात. सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. तर ते अंग त्यामुळं त्याचं पालन करणं, सगळ्या पौर्णिमा ह्या बौद्ध धर्मामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि विशिष्ट मानल्या गेलेल्या आहेत. त्याचाच छाप आपल्याला नंतरच्या ह्याच्यामध्ये दिसतं की हिंदू धर्मात देखील काही पौर्णिमांना अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र ह्या 300-400 वर्षामध्ये अनेक पौर्णिमांचं नामकरण करण्यात आलं. त्याला वेगळी एक दिली. म्हणजे उदाहरण, आता गुरुपौर्णिमा आपण म्हणतो.
ही गुरुपौर्णिमा म्हणजे मुळात असं आहे की त्या पौर्णिमेला भगवान बुद्धांनी सगळ्यात पहिल्यांदा धम्म सांगितला, मानवाच्या कल्याणाचा धर्म सांगितला आणि जगातल्या सर्व उत्कृष्ट गुरूने हे सांगितल्यामुळे त्याला गुरुपौर्णिमा असं म्हणण्यात आलं होतं. UN सॅंगने आपल्या प्रवास वर्णनामध्ये याचं सगळं जे सेलिब्रेशन आहे, जो सण मानला गेलेला आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. मात्र हेच नंतरच्या काळामध्ये एक कुठल्या तरी वेगळ्या गुरुचं नाव देऊन ती गुरुपौर्णिमा त्याला लिंक करण्यात आली होती, म्हणजे मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्सशी. त्यामुळं नकळतपणे भारतामध्ये सध्या जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात, ज्या वेगवेगळ्या तिथी साजऱ्या केल्या, त्यावेळे नकळतपणे हे तिथी साजरे करण्याचं मूळ कारण म्हणजे बौद्ध धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि कालांतराने मग त्याचं झालेलं नामकरण, त्याचं झालेलं वेगळ्या प्रकारची एक संक्रमण किंवा त्याचं एक आपण म्हणू शकतो की एक संक्रमितपणे त्याचं ती सादरीकरण आज आपल्याला ती पाहायला मिळते. शेवटचा प्रश्न हा की तुम्ही बौद्धच आहात, तर मला असं विचारायचं आहे की जे बुद्धिस्ट आयडियाज आहेत, फिलॉसॉफीज आहेत, त्याच्यामुळे तुमच्या पर्सनल लाईफचे जे काही स्ट्रगल्स होते आतापर्यंत, त्याच्यामुळे तुम्हाला कसं एम्पॉवर झालं, यावरती तुम्ही बोला. सगळ्यात मुख्य म्हणजे जसं मी सांगितलंय की बुद्ध विचार आपल्याला स्वतंत्रपणे विचार करण्याची मुभा देतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन हे नेमकं का घडलं, ही कारण मीमांसा करण्याचं आपल्याला एक ती प्रकारची एक वृत्ती तयार करतं. बुद्धांनी जसं सांगितलं, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नष्ट करण्याचा मार्ग देखील आहे. त्यामुळं ती एक संशोधन वृत्ती आहे, की प्रत्येक गोष्टीला तुम्ही विचारा हे का? कशामुळं झालंय? त्यामुळे तुमच्या आयुष्यामधले बरेचसे प्रश्न हे बुद्ध विचार जर तुम्ही आचरणात आणले, तर सरळपणे तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही अंधश्रद्धेनं विचार करत नसून तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही विचार करायला तुम्हाला बुद्ध विचार प्रेरित करतात, मोटिवेट करतात. त्यामुळे नकळतपणे तुमच्यामध्ये एक सायंटिफिक बेंट ऑफ माइंड तयार होतो. तुम्ही प्रत्येक गोष्टी ही सायंटिफिक अँगलनं, नॅचरल लॉनी काय होतंय हे पाहायचा तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करता. आणि जेव्हा आपल्याला कळतं की प्रत्येक गोष्ट ही स्वतः इंडिपेंडेंट नसून ही अनेक गोष्टींच्या कारणामुळे जमलेली आहे, बनलेली आहे. त्यामुळे काय होतंय, तुमच्या आयुष्यात आलेले प्रत्येक कठीण प्रसंग हा केवळ तुम्हालाच नाही होते, तर त्याची अनेक कारणं तुम्ही शोधायला सुरुवात करता. एकदा तुम्हाला कारणं सापडली, की तुम्हाला ती कारणं नष्ट करण्याचाही मार्ग सापडतो. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जेवढे स्ट्रगल्स आहेत, हे स्ट्रगल्स नेमके का होतात? मनुष्याला काय प्रॉब्लेम होतो, की जर त्याचे हे स्ट्रगल्स का होतायत हे जर कळलं नाही, तर त्याला मार्ग सापडत नाही. आणि मग तो त्या स्ट्रगल्समध्ये गुरफटून जातो. आणि मग त्या स्ट्रगल्समधनं बाहेर पडायला जे वेगवेगळे अंधश्रद्धा आहेत, त्याचं तो पालन करायला सुरुवात करतो आणि तो पुन्हा आणखीन त्याच्यात गुंतून जातो. आणि लाईफ बिकम्स मिझरेबल. तर बुद्ध विचार असं सांगतं, की हे जे तुम्हाला स्ट्रगल्स आले ते कशामुळे आलंय? त्याची कारणं शोधा. ती कारणं सापडल्यानंतर तुम्हाला ती कारणं नष्ट करण्याचा देखील मार्ग सापडतो. आणि एकदा ती कारणं नष्ट झाली, की ऑटोमॅटिकली तुमचे सगळे स्ट्रगल्स निघून जातात. तर मला असं वाटतं, की बुद्ध विचार किंवा बौद्ध धम्म एकदा तुम्ही समजून घेतलात, की तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे एक अतिशय पॉझिटिव्ह वेने, अतिशय सकारात्मक वेने तुम्ही पाहायला सुरुवात करतात. मग आयुष्यात येणारे सगळे प्रश्न हे केवळ कदाचित उत्पन्न झाले, त्याला ही कारणं आहेत, याचा देखील बोध आपल्याला होतो आणि त्यामुळं आयुष्य जगणं हे फार सोपं आणि चांगली गोष्ट होऊ शकते. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हनेस एक येतो. तुम्ही सेल्फ मोटिव्हेटेड होता आणि त्यामुळं आयुष्यात येणारा प्रत्येक प्रश्न जो आला, की तुम्ही भांबावून न जाता तुम्ही त्याला सायंटिफिक वेने बघायला सुरुवात करता आणि त्यामुळे तुम्हाला त्याची उत्तरं सापडतात.